जय जगदंब. शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथातील द्वितीय अध्यायाचा कथाभाग बघणार आहोत. जगदंबेने देवांच्या तेजापासून देवीचे प्रागट्यकरण कसे झाले, महिषासुर सेनेचा वध कसा झाला, हे आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण जगदंबेच्या दुसऱ्या अध्यायाकडे वळूयात. श्री दुर्गाय नमः. जगदंबेचं ध्यान या ठिकाणी येतं. ओम शोभे अक्षगदानी शक्ती परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख शुरभे अष्टादशे हस्तिका शूलापास सुदर्शनाधरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरणी श्रीलक्ष्मी पद्मासना. ऋषिर उवाच. ऋषी या ठिकाणी पुढील कथाभाग सांगण्यापूर्वी जगदंबेच्या या ध्यानाचा अर्थ आपण समजून घेऊयात. ओम जिने या आपल्या हातामध्ये क्रमशः अक्षमाला, परशु, गदा, बाण, वज्र, पद्म, कमंडलू, दंड, शक्ती, खडंग, ढाल, शंख, घंटा, मधुपात्र, शूल, पाश, सुदर्शन चक्र हे धारण केलेले आहेत. त्या कमळाच्या आसनावर बसलेल्या प्रसन्न मुखाच्या महिषासुरमर्दिनी भगवती महालक्ष्मीचे मी भजन करतो, स्तवन करतो, असा अर्थ या जगदंबेच्या ध्यानाचा या ठिकाणी शास्त्र सांगत आहे. भाविक हो, पुढील कथा ऋषी सांगता आहेत की रीम या बीज अक्षरापासून महालक्ष्मीचे हे बीज आहे आणि त्यापासून ती उत्पन्न आहे. मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, पूर्वी देवाचा नायक इंद्र आणि असुरांचा स्वामी महिषासूर यांच्या आधिपत्याखाली देव आणि असुर यांच्यात 100 वर्ष घोर युद्ध झाले. या युद्धाच्या पराक्रमांनी असुरांनी देवाच्या सैन्याचा पराभव केला आणि सर्व देवांना जिंकून महिषासूर स्वतः देवाधिपती इंद्र झाला. तेव्हा पराभूत झालेले देव कमलोद्भक प्रजापती म्हणजेच ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली जिथे शिव आणि विष्णू विराजित होते त्या ठिकाणी गेले. देवांनी महिषासुराची अचट पराक्रम आणि आपल्या पराक्रमाचा संपूर्ण वृत्तांत त्या दोन्ही देवेश्वरांना विस्तरपूर्वक निवेदन केला. ते म्हणाले, भगवान सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्र, यम, वरुण आणि कुबेरादी अन्य देवांचा अधिकार बळकावून महिषासूर स्वतःच त्यांचा अधिष्ठाता बनलेला आहे. त्या दृष्ट महिषासुराने सर्व देवगणांना स्वर्गातून बाहेर काढलेले आहे, हद्दपार करून टाकलेले आहे. आणि असे असून देव हे सामान्य मानवाप्रमाणे पृथ्वीवर इकडं तिकडं भटकत आहेत. भगवान देवाचे शत्रू असलेले दैत्यांनी सर्व दुष्कृत्य आम्ही आपणास कथन केलेले असून आता आम्ही आपणास शरण आलेलो आहोत, तरी त्यांच्यावरती कृपा करा, आमच्यावरती कृपा करा आणि महिषासुराच्या वधासाठी काहीतरी उपाय आपण आता करा. याप्रमाणे देवाची ही निवेदन ऐकून भगवान विष्णू आणि शंकर यांना खूपच संताप आला. क्रोधाने त्यांच्या भोवया वक्र झाल्या, मृखचर्चा भयंकर दिसू लागल्या. त्या समय अत्यंत क्रोधाने खदखदलेल्या चक्रधारी विष्णू, ब्रह्मदेव आणि महिषाच्या मुखातून प्रचंड तेज बाहेर पडले. त्याचवेळी इंद्रादी अन्य देवाच्या शरीरातून महान तेज निघाले. सर्व पूर्वीच्या तेजात एक रूप झाले. ज्वालांनी सर्व दिशांनी व्यापून टाकलेला महान तेजाचा तो लोळ देवांना ज्वलंत धगधगत्या पर्वताप्रमाणे दिसू लागला. सर्व देवांच्या शरीरातून उत्पन्न झालेल्या आपापल्या ज्वालांना त्रैलोक्य व्यापून टाकल्याने ते अतुलनीय तेज तेथे एक स्त्रीमध्ये परिणित झाले, नारीरूप बनले. भगवान शंकराचे ते तेज होते, त्यापासून देवीचे मुख बनले. यमराजाच्या तेजापासून तिच्या मस्तकावरील केस बनले. विष्णूच्या तेजापासून तिचे बाहू बनले. याप्रमाणे चंद्राच्या तेजाप्रमाणे तिचे स्तनलयुंग बनले. इंद्राच्या तेजापासून तिचा कटिभाग बनला. वरुणाच्या तेजापासून तिच्या पोटऱ्या व मांड्या बनल्या. पृथ्वीच्या तेजापासून तिचे नितंब बनले. ब्रह्मदेवाच्या तेजापासून तिचे दोन्ही पाय, तर सूर्यदेवाच्या तेजापासून पायाची बोटे. अष्टवसूंच्या तेजापासून तिच्या हाताची बोटे. कुबेराच्या तेजापासून तिची नासिका म्हणजे नाक बनलेले आहे. दक्ष राजाच्या प्रजापतीच्या तेजापासून तिच्या दंतपंक्ती आणि अग्नीच्या तेजापासून तिचे 3 नेत्र बनले.
संध्याच्या तेजापासून तिच्या दोन्ही भुवया, वायूच्या तेजापासून दोन्ही कान, तसेच अन्य देवांच्या तेजापासून तिचे एक एक अवयव निर्माण होऊ लागलेले आहेत. पूर्णतः युक्त अशी कल्याणमयी देवी उत्पन्न झाली. तेव्हा सर्व देवांच्या तेजोराशीपासून आविर्भूत झालेल्या त्या दैदिप्यमान शिवेस पाहून महिषासुराकडून सत्रंत झालेले देव खरोखर अत्यंत आनंदित झाले. त्या समय देवांनी आपली आपली आयुधे तिला दिली. पिनाकधारी शंकराने आपल्या शूळातून दुसरा एक शूल काढून तिला दिला. श्रीकृष्णाने म्हणजेच विष्णूने आपल्या चक्रातून दुसरे चक्र निर्माण करून तिला बहाल केले. वरुडाने तिला शंख दिला, अग्नीने तिला शक्ती दिली, वायूने धनुष्य दिला, याचप्रमाणे बाणाने भरलेले 2 भातेही दिले. देवादिदेव इंद्राने आपल्या वज्रातून दुसरा वज्र निर्माण करून तिला दिला. तसेच ऐरावत हत्ती वरून उतरून 1 घंटा त्याने तिला दिली. यमाने तिला कालदंड म्हणून 1 दंड काढून दिला. वरुणाने पाश दिला. प्रजापतीने अक्षमाला दिली, तर ब्रह्मदेवाने कमंडलू तिला अर्पण केले. सूर्याने तिच्या केशरामधून आपल्या किरणांचा तेज भरले, तर काळाने म्हणजेच मृत्यूने तिला खडंग दिले. नितळ अशी ढालही तिला प्रदान केलेली आहे. क्षीरसागराने तिला उज्ज्वल हार व कधी जीर्ण न होणारे 2 महावस्त्र दिले. तसेच दिव्य चूडामणी व कुंडले कंकणे अर्पण केलेली आहेत. शुभ्र अर्धचंद्र, सर्व बाहूंमध्ये घालण्यासाठी केयूर, पायात घालण्यासाठी सुंदर पैजण व गळ्यात घालण्यासाठी अनुमप कंठी आणि हातामधील सर्व बोटांमध्ये घालण्यासाठी रत्नजडित अंगठ्या दिल्या. विश्वकर्माने तिला नितळ असा परशु दिलेला आहे. तसेच अनेक प्रकारचे शस्त्रे, अभेद्य कवच मस्तकावर व वक्षस्थळावर धारण करण्यासाठी कधीही न कोमलणारे कमळाच्या माळा दिल्या. सागराने तिला एक अतिशय सुंदर कमळ भेट दिले. हिमालयाने वाहन म्हणून सिंह व इंद्रनीळपाचू, पद्मराग आदी नानाविध रत्ने दिली. धनाध्यक्ष कुबेराने तिला सदैव मन्नाने भरलेला पानपत्र अर्पण केला आणि अत्यंत मौल्यवान मण्यामध्ये विभूषित असणारा नागहार, जो सर्व नागांचा स्वामी आहे आणि ज्याप्रमाणे पृथ्वीवरील आधार दिलेला आहे, त्या शेषाने तिला त्याचप्रमाणे अन्य देवतांनीही तिला आभूषणे आयुधे दिलेली आहेत. थोर सन्मान दिलेला आहे. तेव्हा ती देवी मोठमोठ्याने पुन्हा पुन्हा विकट हास्ययुक्त गर्जना करू लागली. तिच्या त्या भयंकर गर्जना नादाने सारे नभोल मंडल दुमदुमले, सर्व आकाश दुमदुमलेले आहेत आणि त्या ध्वनीच्या अवकाशात तेवढ्याच प्रचंड प्रतिध्वनी उमटला आणि त्यामुळे सर्व लोकांमध्ये 14 भुवनामध्ये मोठी खळखळ माजली. समुद्र प्रलुब्ध झाले, पृथ्वी दोदलमान झाली, सर्व पर्वत डगडुगू लागले. त्यावेळी अत्यंत आनंदित झालेले देव व त्या सिंहासनी भवानीचा जय जयकार लागू लागले. जगज्जननी जगदंबा माता की जय. भक्तीने विनम्र झालेल्या व आत्मरूपाच्या प्रत्यक्ष मूर्तीच्या अशा मुनीश्वराने तिचे स्तवन केले. तेव्हा संपूर्ण त्रिभुवन लुब्ध झालेले पाहून देवाचे शत्रू असलेले दैत्य आपली समस्त सेना शस्त्राने सुसज्ज करून युद्धास सिद्ध झाले. संतप्त महिषासूर हे काय चाललेले आहे असे आश्चर्य व्यक्त करीत आहे. सर्व दैत्यांमध्ये राहून सेनेचे प्रचंड देवीने केलेले आहे. त्या गरजेच्या रोखाने निघाला आणि त्याने स्वतःच्या तेजाने अखिल त्रैलोक्य व्यापलेले त्या देवीला पाहिले. तिच्या चरणाच्या भाराने भूमी दडपली जात आहे. तिच्या मुकुटाच्या तेजाने आकाश उजळून निघाले होते. ती देवी धनुष्याच्या टंकाराने सप्तपाताळात लुब्ध करीत होती आणि असे आपल्या हजारो हातांनी सर्व दिशा व्यापून उभी होती. त्यानंतर देवदृष्ट्या असुराने तिच्याबरोबर युद्ध केले आणि त्या समयी नाना प्रकारच्या शस्त्राच्या प्रहराने सर्व दिशा अंतरिक्ष धगधगल्या. चक्षुर त्या असुर महिषासुराचा महाबलिष्ठ सेनापती होता. तो देवीशी युद्ध करू लागला. सामरदैत्य अन्य असुरांना चतुरंग सेना घेऊन उद्रम नावाचा महादैत्य 60,000 रथी घेऊन लढू लागला. महाधेनो 1 कोटी दैत्यांची सेना घेऊन अंगावरील केस तलवारीसारखे तीक्ष्ण असे असिलोमा महादैत्य 5 कोटी रथी समेत युद्धासाठी आला. बालिक्ष नावाचा 60,000 दैत्यांची फौज घेऊन रणांगणात आला, तर परावरित नावाचा असुर हत्तीच्या व घोड्याच्या हजारो समूहाने त्या युद्धात लढू लागला. त्यांच्या भोवती समवेत 1 कोटी रथही होते. त्या समयी 5 कोटी रथींना वेढलेल्या बिडाल नामक दैत्याचा युद्ध करू लागला. तेथे रथांनी वेढलेल्या परवारित दैत्य देवीशी लढण्यात मग्न असताना रथ, हत्ती, घोडे यांनी युक्त असलेले इतरही अनेक महादैत्य देवीबरोबर लढू लागले. त्या रणभूमीमध्ये परार्धात संख्येत रथ, हत्ती, घोडे घेऊन महिषासूर युद्धासाठी आलेले होता.
आणि हे सर्व तोमर भिंदीपाल, गोफण, शक्ती, मुसळ तसेच खडंग, परशु, पट्टा शस्त्रांनी देवीशी लढत होते. काही दैत्यांनी तिच्यावर शक्तीचा प्रहार करीत काहींनी पाश टाकले, तर काही दैत्यांनी खडंगांना प्रहार करून देवीला ठार मारण्यासाठी उद्योग रचले. त्यावेळी चंडिकेने सुद्धा शत्रूंना फटकारलेली ती शस्त्रे आपापल्या शस्त्रांचा वर्षाव करून लिलिया छेदून टाकली व त्या युद्धप्रसंगी देवीच्या मुखावर परिश्रमाचा किंवा थकल्याचा कुठलाही भाव बघायला मिळाला नाही. देव आणि ऋषी तिच्यासाठी स्तुती करत होते. ती भगवती आसुरांच्या शरीरावर शस्त्रांचा मारा करू लागली आणि त्या देवीचे वाहन सिंहही क्रोधाविष्ट होऊन आपली आया हलवित होता. अरण्यात वनवा पसरत जावा अशा असुरांच्या सैन्यामध्ये संचार करू लागला. त्यावेळी रणांगणात लढणाऱ्या अंबिकेने जे निश्वास सोडले त्याचे तत्काळ शेकडो हजारो गण बनले. ते परशु, भिंदीपाल, खडंग, पट्ट्यासह युद्ध करू लागले. देवीच्या सामर्थ्याने बलाढ्य झालेले ते गण असुराच्या झुंडीचा नाश करीत शंख व नगारे वाजू लागले. अन्य गणांनीही युद्ध रूपात महोत्सवात मृदंगाचा निनाद केला. त्यासमयी देवीने त्रिशूल, गदा, शक्ती यांचा वर्षाव करून आदी खडंगादी युद्धांना शेकडो महादैत्यांना ठार केले. कित्येकाने घंटेच्या भयंकर निनादाने मूर्छित पडले, तर तिने अनेक असुरांना पाशाने बांधून जमिनीवर खोचले. तिच्या तीक्ष्ण तलवारीने घावांनी कित्येकाचे 2-2 शकले होऊन पडली. कित्येक जण गदेच्या प्रहाराने घायाळ होऊन धारादरी पडली. मुसळाने सडकावून ठोकले गेलेले कित्येक असुर अत्यंत जखमी अवस्थेत रक्त ओकू लागले. तिच्या शुळाघाताने हृदय विदारण झालेले कित्येक जण भूमीवर पडले, तर कित्येक दैत्य तिच्या निरंतर शिरवृष्टीवर रणांगणात काळमुखात पडले. ससाण्याप्रमाणे झडप घालणाऱ्या देवपीडक प्राण सोडू लागले. देवीपुढे कोणाचे सामर्थ्य चाले ना. तिच्या शस्त्रघातांनी कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाची मान, कोणाचे मस्तक धडा वेगळे झाले. मधोमध कोणी चिरल्या गेले. किती महादैत्यच्या मांड्या छिन्न विछिन्न भिन्न होऊन जमिनीवर कोसळू लागल्या. देवीने मधोमध विभाग केलेले कित्येक दैत्य एक हात, एक पाय, एक डोळा नाही अशा अवस्थेत ग्रतप्राण झाले. काही दत्तमस्तके तोडून पडली तरी सुद्धा उठून देवीशी पुन्हा युद्ध करत होते. त्यांचे कडंब म्हणजे धडेच श्रेष्ठ आयुधे घेऊन हातामध्ये देवीशी युद्ध करत होती. दुसरी कित्येक धडे युद्धवाद्यांच्या निनाद गुंग होऊन नाचत होती. खडंग, शक्ती, ऋषी आदी आवरणे धारण केलेल्या कित्येक महादैत्यांना देवी थांब थांब असे म्हणून युद्धासाठी ललकारणा करत त्यांचे मस्तके तोडून कडंबाची उरत होती. जेथे महाभयंकर युद्ध होत होते तेथे देवीने उद्ध्वस्त केलेले रथ तसेच हत्ती, घोडे असुरांच्या कलेवरती भूमीवरती इतके ढीक पडले होते की चालणे फिरणे दुरापत्य झाले होते. तिथे चालणेही शक्य राहिले नव्हते. तेथे दैत्यसेनेने हत्ती, घोडे असुरांच्या शरीरातून एवढा प्रचंड रक्तपात झाला की थोड्याच वेळात रक्ताच्या मोठमोठ्या नद्या वाहू लागल्या. पाऊस पडल्यानंतर पाण्याच्या नद्या वाहाव्यात, नाले ओढे एक व्हावेत त्या पद्धतीने रक्ताच्या नद्या वाहायला लागलेल्या आहेत. अग्नीने गवत, लाकडांचे मोठमोठ्या राशी नष्ट कराव्यात त्याप्रमाणे अंबिकेने महासैन्य क्षणात नष्ट केले. इकडे देवीचे वाहन असलेल्या सिंह क्रोधवशाने आपली आया झटकत प्रचंड गर्जना करत देवशत्रूंच्या शरीरातून जणू काही प्राणच शोषून घेत होता. या समर प्रसंगी देवीच्या गणाने महादैत्याबरोबर विलक्षणाश्चर्य असे युद्ध केले आणि स्वर्गातील सर्व देव संतुष्ट होऊन देवीवरती पुष्पवृष्टी करून आनंद उत्सव त्या ठिकाणी मनवू लागलेले आहेत. याप्रमाणे मार्कंडेय पुराणाअंतर्गत सर्वणी मन्वंतरी देवी महात्म्यातील महिषासूर सैन्य वैद्य नामक दुसरा अध्याय पूर्ण झालेला आहे. या अध्यायामध्ये जगदंबेने महिषासुराचं जे काही सैन्य होतं या सैन्याचा वध केलेला आहे. या ठिकाणी जगदंबेचा दुसरा अध्याय पूर्ण झालेला आहे. तो आपण जगदंबे चरणी अर्पण करूयात. तिसऱ्या अध्यायासाठी लवकरच भेटूयात. झालेली सर्व सेवा जगदंबे चरणी अर्पण. जय जगदंब. रेणुका माता की जय. महालक्ष्मी माता की जय. तुळजा भवानी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. जगज्जननी जगदंबा माता की जय. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे. जय जगदंबा.